नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 86 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. शॉपिंग करून सगळे आपापल्या घरी पोहोचले तेव्हा खूप रात्र झाली होती. दिवसभर फिरून, हसून, गप्पा मारून सगळ्याच मुली खूप थकल्या होत्या. सगळ्यांनी कपडे बदलले आणि थोड्याच वेळा सगळ्यांना गाढ झोप लागली. पण प्रीती प्रीती मात्र अंथरुणावर पडूनही जागीच होती. डोळे मिटले होते, पण मन मात्र शांत नव्हतं. तिच्या डोळ्यासमोर पुन्हा तो क्षण उभा राहिला. तो लेहंगा, सतीची ती नजर आणि त्याचा तो नजरेने केलेला इशारा. तो क्षण आठवताच तिच्या ओठांवर नकळत हसू आलं. तेव्हा ती स्वतःशीच पुटपुटली, तो असा का बघत होता मला? तेव्हा ती नकळत हाताने उशीला घट्ट पकडते. त्यावेळी तिच्या हृदयाची धडधड थोडी वाढली होती. तेव्हा सतीची ती नजर मला आवडली होती आणि सतीश, तो सुद्धा. ती मनातच म्हणाली, मी कधीपासून असा विचार करू लागले. खरंच हे प्रेम आहे का? हा प्रश्न मनात आला तेव्हा ती थोडी लाजत, हसत हसत बाजू बदलते. डोळे मिटते आणि त्या गोड विचारांमध्येच हळूहळू झोपण्याचा प्रयत्न करते. बाहेर रात्र शांत होती, पण प्रीतीच्या मनात मात्र आता प्रेमाची पहिली चाहूल लागली होती. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये नेहमीसारखं शांत वातावरण नव्हतं. आज लेक्चर्स नव्हते, सगळीकडे गडबड होती. प्रत्येक ग्रुप आपापल्या परफॉर्मन्सची शेवटची तयारी करत होता. रिहर्सल हॉलमध्ये तर अजूनच गडबड होती. प्रीती, केतकी आणि सोनाली तिघी हॉलमध्ये पोहोचल्या. आज शेवटची रिहर्सल होती म्हणून तिघी थोड्या गंभीर पण उत्साही होत्या. म्युझिक लावलं गेलं, डान्स सुरू होताच तिघीही पूर्णपणे त्या तालात हरवून गेल्या. स्टेप्स, एक्सप्रेशन्स, टायमिंग सगळंच अगदी जुळून आलं होतं. डान्स संपताच लगेच टाळ्यांचा कडकडाट झाला. वा, एकदम परफेक्ट. खूपच छान केलं. यात आता काहीच बदल नको, असं आजूबाजूला उभे असलेले सगळेच कौतुकाने म्हणत होते. केतकी उत्साहात म्हणाली, आता आपण उद्या धमाल करायची. तेवढ्यात नीता पुढे येत म्हणाली, हो, आता फक्त ज्वेलरीची शॉपिंग राहिलीये. बाकी आपली सगळी तयारी झालीये. तेव्हा सोनाली लगेच गंभीर होत म्हणाली, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्या सकाळी सगळ्यांनी लवकर यायचं आहे. कोणीही उशीर करायचा नाही. ती सगळ्यांकडे पाहत पुढे म्हणाली, लग्नाचा ड्रामा आहे, तयारी खूप आहे. कपडे, मेकअप, एंट्री सगळं इथेच करायचं आहे. तेव्हा सगळे एकमेकांकडे पाहून हसले आणि जवळजवळ एकाच वेळी म्हणाले, काळजी नको, आम्ही सगळे उद्या वेळेवरच येतो. रिहर्सल संपल्यावर सगळे हॉलमधून बाहेर पडू लागले. हसत बोलत उद्याच्या कार्यक्रमाबद्दल चर्चा करत सगळे पुढे निघून गेले. सतीश आणि प्रीती मात्र नकळत थोडे मागे राहिले होते. रिहर्सल हॉल जवळजवळ रिकामा झाला होता. त्या क्षणासाठी आजूबाजूला थोडा एकांत होता. प्रीती चालत मनात विचार करत होती, सतीशला विचारू का नको? काल तो मला डोळा का मारत होता आणि इशाराने मला का सांगत होता की हा लेहंगा छान आहे? हे सगळं मनात घोळत असतानाच ती अचानक मिश्किलपणे म्हणाली, अरे सतीश, तू मला काल डोळा का मारत होतास आणि इशाऱ्याने मला का सांगत होतास? तेव्हा सतीश थोडा थांबला. ती असं थेट विचारेल याची त्याला कल्पनाच नव्हती. त्याने डोळे मोठे करत प्रीतीला पाहत हसला आणि पुन्हा डोळा मारत तो म्हणाला, प्रीती, मी फक्त तुला डोळाच मारत होतो, पण तू. प्रीती लगेच म्हणाली, पण काय रे सतीश? तेव्हा सतीश तिच्या जवळ येतो आणि हळू आवाजात म्हणतो, मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये आठवतंय का प्रीती? तेव्हा तू मला मिठी मारली होतीस. हे ऐकताच प्रीती क्षणभर थांबली, नजर खाली घातली आणि लाजत हसली. मग डोळे वर करून म्हणाली, ती वेळ तशी होती सतीश. सतीश हलकेच हसत म्हणतो, पण ती नजर तशी नव्हती. असं म्हणत त्याने तिचा हात अलगद धरला. प्रीतीही त्याच्याकडे पाहत राहिली. त्या नजरेत नकार नव्हता, फक्त लाज होती. तेवढ्यात पाठीमागून आवाज आला, ए, कुठे आहात दोघं? प्रीती दचकली. तिने पटकन सतीचा हात सोडला, लाजत हसली आणि पुढे निघून गेली. सतीश थोडा थांबला. केसांवरून हात फिरवत स्वतःशीच पुटपुटला, बहुतेक आता प्रीतीला माझं प्रेम जाणवू लागलंय. प्रीती सगळ्या मुलींसोबत पुढे चालत होती, पण ती चालता चालता नकळत पाठीमागे वळून पाहत होती. एकदा नाही, दोनदा नाही, पुन्हा पुन्हा तिची नजर सतीशकडे जात होती. आणि सतीश, तोही तिच्याकडे पाहत हसतच होता. त्यांची नजर जिथे भेटायची तिथे हसू आपोआप उमटायचं. हे सगळं कार्तिक शांतपणे पाहत होता. शेवटी तो सतीच्या खांद्यावर हात टाकत म्हणाला, अरे सतीश, ही प्रीती अशी का तुला पुन्हा पुन्हा मागे वळून बघत आहे? तेव्हा सतीश फक्त हसला आणि कार्तिक खोडकरपणे पुढे म्हणाला, आणि तू पण काय कमी नाहीस.
ती बघते आणि तू पण हसतोस. तुमच्या दोघांमध्ये काहीतरी झालंय वाटतं. सतीश हलकेच मान डोलावत म्हणाला, हो कार्तिक, आता खूप काही झालंय. हे ऐकताच कार्तिकची उत्सुकता वाढली. तो लगेच म्हणाला, हो, काय झालं रे? तिने तुला प्रपोज केलं की काय? सांग ना लवकर सतीश, मला उत्सुकता लागलीये. सतीश हसतो पण काहीच बोलत नाही. तेव्हा कार्तिक मान हलवत म्हणाला, ठीक आहे, समजलं मला. म्हणजे काहीतरी नक्की पुढच्या लेवलवर गेलंय. पुढे चालत असलेल्या प्रीतीच्या चेहऱ्यावरचं ते हसू आणि मागे उभ्या असलेल्या सतीचा तो आत्मविश्वास, हे सगळं पाहून कार्तिकला उत्तर आपोआप मिळालं होतं. थोड्याच वेळात कॉलेजमधून सगळ्या मुली बाहेर पडल्या. प्रीतीची गाडी तयारच होती. सगळ्या एकामागोमाग एक गाडीत बसल्या आणि सरळ ज्वेलरीच्या शॉपिंगसाठी निघाल्या. गाडी सुरू होताच गप्पांचा पाऊस सुरू झाला. माझ्या लेहंग्यावर हलकी ज्वेलरी छान दिसेल असं केतकी म्हणाली. तर मनाली हसत म्हणाली, सगळ्यांची ज्वेलरी कपड्यांशी मॅचिंग पाहिजे. तेवढ्यात नीता आठवण करून देत म्हणाली, आणि ऐका, मंगळसूत्र आणि सिंदूर घ्यायला विसरू नका. नाहीतर उद्या लग्नाच्या ड्राम्यात फजिती होईल आपली. हे ऐकता सगळ्या हसल्या पण प्रीती लगेच म्हणाली, हो हो, सगळ्यांनी हे लक्षात ठेवा. आज काहीही विसरायचं नाही. थोड्याच वेळात त्या ज्वेलरीच्या दुकानात पोहोचल्या. दुकानात पाऊल टाकता सगळ्यांच्या डोळ्यात चमक आली. तिथे नेकलेस, झुमके, बांगड्या, सगळंच इतकं सुंदर की काय बघावं आणि काय सोडावं हेच कळेना. अशा गप्पा आणि थोडी नखरेल निवड करत प्रत्येकजण आपापल्या कपड्यांवर मॅच होईल अशी ज्वेलरी घेत होती. शेवटी सगळ्यांनी आपापल्या आवडीची कपड्यांना मॅच होणारी ज्वेलरी घेतली. पिशव्या हातात आल्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू होतं. ज्वेलरीची शॉपिंग संपवून सगळ्या पुन्हा गाडीत बसल्या आणि घरी जाण्यासाठी निघाल्या. तेव्हा सोनाली पुन्हा एकदा आठवण करून देत म्हणाली, अगं लक्षात ठेवा, उद्या खास करून आपण सगळ्या मुलींनी लवकर कॉलेजमध्ये पोहोचायचं आहे. मी ब्रायडल मेकअप करणारीलाही तिथेच बोलावलंय. ज्यांची हेअरस्टाईल, मेकअप जे काही असेल ते सगळं आपण कॉलेजमध्येच करूया. ती थोडी गंभीर होत पुढे म्हणाली, म्हणून सगळं सामान नीट घेऊन या. काही घरी विसरू नका, नाहीतर गडबड होईल सगळी. तेव्हा मनाली म्हणाली, हो सोनाली, सतीश आणि कार्तिक यांनी यायला थोडा वेळ केला तर चालेल, पण आपण सगळ्यांनी वेळेवर यायला पाहिजे. गाडी पुढे निघाली. बाहेर रस्त्यावर दिवे मागे पडत होते. पण प्रत्येकाच्या मनात मात्र उद्याच्या दिवसाचं चित्र अधिकच स्पष्ट होत चाललं होतं. उत्साह, गडबड आणि आनंद याची गोड धडधड प्रत्येकाच्या हृदयात सुरू होती. उद्या सगळं परफेक्ट व्हावं हीच एक इच्छा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होती. सकाळ होते आणि सकाळी 6 वाजता सगळ्या मुली कॉलेजमध्ये पोहोचल्या होत्या. तेव्हा कॉलेजच्या आवारात आधीपासूनच गडबड सुरू होती. स्टेजची मांडणी, लाईट्स लावणं, माईकची चाचणी, सगळं काम वेगात चालू होतं. आजचा दिवस खास असल्यामुळे सगळीकडे एक वेगळीच लगबग जाणवत होती. प्रीती, सोनाली, केतकी, नीता सगळ्या आपापल्या बॅगा घेऊन हॉलमध्ये आल्या. कपडे, दागिने, मेकअपचं सामान नीट ठेवून त्यांनी एका रूममध्ये तयारीसाठी सगळं सेटअप लावलं होतं. थोड्याच वेळात ब्रायडल मेकअप करणारी सुद्धा सगळं सामान घेऊन कॉलेजमध्ये आली होती आणि मुली एकामागोमाग एक तयार व्हायला लागल्या होत्या. तेवढ्यात केतकीने आजूबाजूला पाहत विचारलं, अगं मनाली, अजून नाही आली? तेव्हा सोनाली सहज म्हणाली, हो येईल ती 5 मिनिटात. पण 5-10 मिनिटे झाली तरी मनाली आली नव्हती. तेव्हा सोनालीचा चेहरा थोडासा काळजीत बदलला. तिने मनालीला फोन केला पण मनाली फोन उचलत नव्हती. तिने पुन्हा पुन्हा फोन केला पण काहीच प्रतिसाद नव्हता. वेळ जात होता आणि सगळ्यांच्या मनात हळूहळू चिंता वाढत चालली होती. जवळजवळ अर्धा तास झाला होता. तेवढ्यात अखेर मनालीचा फोन आला. तेव्हा सोनालीने पटकन फोन उचलला. तेव्हा तिला पलीकडून मनालीचा थकलेला गंभीर आवाज ऐकू आला. सोनाली, अगं काल रात्री माझी मम्मी बाथरूममध्ये घसरून पडली आणि आता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. त्यामुळे मी येऊ शकत नाही. तेव्हा मनालीचा आवाज थोडा स्थिर पण आतून तुटलेला होता. मी येऊ शकत नाही, पण पप्पांकडून मी माझा लेहंगा, दुपट्टा म्हणजे नवरीसाठी जे सामान आणलं होतं ते सगळं पाठवलंय. सोनाली हे सगळं गोंधळून ऐकत होती. मनाली क्षणभर थांबून पुढे हळू आवाजात म्हणाली, सोनाली, नवरी म्हणून आता तुमच्यापैकीच कुणीतरी उभं राहा. हे ऐकता सोनाली क्षणभर स्तब्ध झाली. जणू तिच्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखी झाली. फोन हातातच होता, पण डोक्यात एकच प्रश्न घोळत होता. नवरीच नसेल तर हा लग्नाचा ड्रामा कसा होणार? नवरीच नसेल तर हा लग्नाचा ड्रामा कसा होणार? उद्या काय होईल याच्यासाठी तुम्हाला पुढचा भाग ऐकावा लागेल. पण तोपर्यंत हा भाग आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.